सिन्नर तालुक्यातील आदिवासी समाज आक्रमक बनला। धनगर, बंजारा, कैकाडी यांना आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या ठाम मागणीसाठी हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव तहसील कार्यालयावर धडकले। मोर्चा दरम्यान आदिवासी समाजाने आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, धनगर, बंजारा, कैकाडी यांना एसटी मध्ये जागा नाही, आदिवासींच्या हक्कांवर गदा आणू नका अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला। मोर्चेकऱ्यांनी फक्त आरक्षणाचा मुद्दाच नव्हे तर अजूनही काही ठोस मागण्या केल्या आहेत। त्यात जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करावा, जय वळवी यांच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी आणि आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्कांचे रक्षण करावे या ठाम मागण्यांचा समावेश आहे। आदिवासी समाजाच्या नेत्यांनी मोर्चा दरम्यान सरकारला इशारा दिला की आमच्या हक्कांवर कोणी डोळा ठेवू नये, अन्यथा पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन उभारले जाईल। आज आपण बघतोय काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी समाजामध्ये बंजारा जात आणि धनगर जात यांना आरक्षण मिळावं म्हणून त्यांचे मोर्चे आंदोलन सुरू आहे। परंतु हे जे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, जातीवादी मनुवादी फडणवीस, शिंदे आणि पवार हे जाणून बुजून बंजारा समाज, धनगर समाजाला उकसवण्याचं काम करतात। त्यांना आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करून त्याचे कारण जात आहे। आता आपण बघतोय हिंदू मुस्लिम याच्यात दंगली घडवून आणल्या यांनी। हिंदू मुस्लिम बांधव आज एकत्र झाले, त्यामुळे हिंदू मुस्लिम राजकारण संपलं। त्याच्यामुळे त्यांना राजकारण करण्यासाठी आरक्षणाची पोळी भाजायची। त्याच्यामुळं धनगर आदिवासी, बंजारा आदिवासी, ओबीसी मराठा, एससी धोबी या माध्यमातून असे समाजात झगडे लावून, भांडणं लावून, दंगली घडून आणण्याचा प्रयत्न करायचा, यांना याच्यावरती राजकारण करायचे। हे राजकारण षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आज आम्ही महाराष्ट्राचे नेते आमचे आदरणीय शिवाजीराव ढवळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सकल आदिवासी समाज सिन्नर येथे या तहसील कार्यालयावरती आदिवासी उलगुलान घेऊन धडकला। सर्व आदिवासी क्रांतिकारकांच्या विचारधारेने उलगुलान झालं, सर्व समाज बांधव एकत्र आला। त्यामुळे भारत देश हा संविधानावरती चालतोय, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहे। कोणत्या हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे भारत देश चालत नसून आणि हा निजाम या गेंड्याच्या कातडीच्या फडणवीस, शिंदे, पवारांचा बाप असेल। आमचा बाप आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे या माध्यमातून सांगतो। आणि कोणीही बंजारा असू द्या या धनगर असू द्या, त्यांना कदापि आदिवासींचं आरक्षण मिळणार नाही, कारण आदिवासींची बोलीभाषा, आदिवासींची परंपरा, संस्कृती वेगळी आहे। आणि ज्यांना आरक्षण पाहिजे त्यांनी आदिवासीच्या जन्मीपोटी घ्या, मग तुमचं आरक्षण। सिन्नर येथे या ठिकाणी सकल आदिवासी समाजाच्या पुढाकारातून या ठिकाणी ज्या आदिवासीमध्ये ज्या जमाती आहेत, मग आदिवासीमध्ये ज्या विविध प्रकारच्या जमाती आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली उपस्थितीमध्ये आणि माननीय शिवाजीराव ढवळे साहेब असतील, नक्की जाधव असतील आणि सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि संबंधित या ठिकाणी जे सांगितल्याप्रमाणे की जे भाजपचे सरकार आहे, जे RSS आहे, याची जी रणनीती आहे की जातीमध्ये या ठिकाणी भांडणे लावायची, जे संविधानिक पद्धतीने जे आरक्षण दिलेलं आहे, ज्या संविधानिक पद्धतीने दिलेलं आरक्षण असून देखील तरी देखील भाजप आणि RSS अशा प्रकारची जी कूटनीती रचून या ठिकाणी समाजामध्ये जसं हिंदू मुस्लिम असेल, आदिवासी दलित असेल, आदिवासी बंजारा असेल, आदिवासी धनगर असेल, अशा प्रकारचे झगडे करू या ठिकाणी पाहत आहे। तर अशा याला आम्ही या ठिकाणी काय भीक घालणार नाही, परंतु या ठिकाणी आरक्षण लोकशाही मार्गाने या ठिकाणी मोर्चाचं नियोजन झालं। अशाच प्रकारचं आम्ही या ठिकाणी मोर्चाचं नियोजन विविध ठिकाणी या ठिकाणी घेणार। आदिवासी आरक्षण गुलान या ठिकाणी आज सकल आदिवासी समाजाच्या वतीने सिन्नर तहसीलवरती आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा या बॅनरखाली या तालुक्यातली सर्व आदिवासी म्हणजे आदिवासीमधल्या जेवढ्या जमाती आहेत त्या सर्व या ठिकाणी उपस्थित। गेल्या काही दिवसापासून आपण बघतो आहे, विशेषतः हैदराबाद गॅजेटरची शिफारस लागू केली तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक सलोखा बिघडतो की काय अशा पद्धतीची स्थिती आहे। कारण जो तो उडतो आदिवासीमध्ये आरक्षण मागतो आहे आणि त्याच्यामुळं आदिवासींमध्ये चिंतेचं वातावरण आहे की गेली अनेक वर्षापासून आम्ही दारिद्र्याचं, गुलामीचं, वेठबिगारीचं, गरिबीचं जीवन जगतो आहे। आमचं अजून काही भलं झालं नाही आणि त्यातही आमची कुणी वाटेकरी होऊ शकतात का? कारण भविष्यामध्ये आमच्या पोटी जन्मलेल्या मुलांना आम्हाला घडवायचं आहे, आम्हाला पुढे न्यायचं आहे, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या त्यांची प्रगती करायची।
अशी मानसिकता कुठेतरी आदिवासीमध्ये असताना त्यांच्या आरक्षणावरती कोणी दरोडा टाकतं की काय, अशा पद्धतीची चिंता या ठिकाणी आदिवासीमध्ये आहे. परंतु या मोर्चाच्या माध्यमातून, या रॅलीच्या माध्यमातून त्यांना हे समजून सांगण्याची आवश्यकता आहे की हे कायद्यानं निर्माण केलेला प्रश्न नाही, तर इथल्या राज्यकर्त्यानं निर्माण केलेला प्रश्न आहे. विशेषतः भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षानं निर्माण केलेला प्रश्न आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करायचं, याचा अर्थ म्हणजे तोडा फोडा आणि राज्य करा, अशा नीतीप्रमाणे समाजामध्ये संघर्ष उभा करून आपली राजकीय पोळी भाजायची, अशा पद्धतीची नीती इथली RSCची आणि भारतीय जनता पार्टीची राहिली असल्या कारणाने आणि त्याच विचाराचं सरकार असल्या कारणाने आदिवासीमध्ये चिंतेचं वातावरण आहे. परंतु ते संविधानिक आरक्षण आहे. संविधानिक आरक्षणामध्ये कुणालाही घुसखोरी करता येत नाही. अशा पद्धतीचं असंविधानिक मागण्या करून एका अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानासमोर आव्हान निर्माण करण्याचं काम इथली शक्ती करते आहे, असा त्याचा अर्थ होतो आहे. आणि म्हणून त्याला प्रतिकार करण्याच्यासाठी महाराष्ट्रभर आम्ही आदिवासीच्या मोर्चाचं आयोजन केलं. जागर महाराष्ट्र न्यूजसाठी अक्षय गायकवाड, सिन्नर.